कंकालेश्वर मंदिर हे भारतात महाराष्ट्र राज्यातील बीड येथे असून ते एका 84 मीटर चौरसाकृती तलावाच्या मध्यभागी बांधले गेले। शिवमंदिर आहे एक मोठ्या आकाराचा कट्टा आहे। या कट्ट्यावर 1.52 मीटर उंचीच्या जगतीवर बिंदुसरा नदीच्या तीरावर हे मंदिर उभे आहे। या मंदिरात सुद्धा भाविकांनी प्रचंड गर्दी केली आहे। दर्शनासाठी सकाळपासूनच पहाटेपासून भाविकांनी या ठिकाणी शिवशंभोचं दर्शन घेण्यासाठी प्रचंड गर्दी केली आहे। तर बीडच्या या 5000 वर्षांचा इतिहास असणाऱ्या कंकालेश्वर मंदिरामध्ये सुद्धा शिवरात्री महोत्सवाचा उत्साह दिसतोय। तर हे दृश्य आपण पाहतोय, कंकालेश्वर मंदिरामध्ये शिवरात्री महोत्सवाचा उत्साह आहे। मोठ्या प्रमाणात भाविक या ठिकाणी दर्शनासाठी पोहोचलेत। पुरुष, महिला, वृद्ध सर्वच कंकालेश्वर मंदिरामध्ये शिवलिंगाचं दर्शन घेण्यासाठी, शिवशंभोचं दर्शन घेण्यासाठी पहाटेपासूनच गर्दी केली आहे। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी उद्धव आपल्यासोबत जोडलेत। उद्धव, कशा प्रकारची वातावरण आहे, कशा प्रकारे या ठिकाणी पहाटेपासूनच भाविकांनी गर्दी केली आहे? बीड जिल्ह्यातलं कंकालेश्वर मंदिर हे अत्यंत महत्त्वाचं मंदिर आहे आणि या मंदिराचा इतिहास जो आहे तो 5000 वर्षापूर्वीपासूनचा आहे। या मंदिरात जवळपास हेमाडपंथी बांधकामाने हे जे मंदिर आहे ते वास्तू या ठिकाणी उभा केलेली आहे। आज महाशिवरात्री निमित्त भाविकांनी पहाटेपासूनच शिवरात्री निमित्त दर्शनासाठी रीत जे आहे ते या मंदिर परिसरामध्ये लावलेली आहे। मोठ्या उत्साहात हर हर महादेव करत भाविक भक्त जे आहेत ते दर्शन या ठिकाणी घेत आहेत। मोठा उत्साह या वर्षी आपल्याला शिवरात्री निमित्त दिसतोय। एकंदरीत आपण जर बघितलं असेल तर शिवरात्रीचा उत्सव संपूर्ण देशामध्ये साजरा केला जातोय। शिवरात्री निमित्त अनेक भाविक जे आहेत ते वेगवेगळ्या ठिकाणाहून आपल्या आराध्य दैवत असलेल्या महाशंभूचं दर्शन घेताना दिसत आहेत। बीड मध्ये देखील तोच उत्साह आणि तीच भक्तिभावाने पूजा जी आहे ती शिवरात्री निमित्त महादेवाची प्रभू शिव यांची केली जाते। धन्यवाद उद्धव दिलेल्या या माहितीबद्दल। तर कंकालेश्वर मंदिरामध्ये सुद्धा मोठ्या संख्येने भाविक आलेले आहेत। या ठिकाणी महाशिवरात्रीचा उत्साह दिसतोय। पूजा अर्चा, अभिषेक करण्यासाठी भाविकांची पहाटेपासूनच बीड येथील कंकालेश्वर मंदिराच्या बाहेर प्रचंड गर्दी आहे। रांगेत उभं राहून भाविक महाशंभोचं, शिवशंभोचं दर्शन घेत आहेत। तर ही दृश्य आपण पाहतोय बीड येथील कंकालेश्वर मंदिराची। ही मंदिराबाहेरची रांग आपण पाहतोय, प्रचंड गर्दी आहे भाविकांची दर्शन घेण्यासाठी। दर्शन रांगेत उभं राहून भल्या पहाटेपासूनच भाविक या ठिकाणी दर्शन घेत आहेत। अनेक ठिकाणी आज पूजा अर्चा, अभिषेक केला जातो। शिवलिंगावर हा अभिषेक केला जातो आणि आज शिवलिंगाचं दर्शन घेण्यासाठी, शिवशंकराचं दर्शन घेण्यासाठी प्रचंड गर्दी अनेक शिवमंदिरांमध्ये दिसते आहे। हे दृश्य बीडमधील आपण पाहतोय। बीडच्या कंकालेश्वर मंदिरामध्ये भाविकांची प्रचंड गर्दी आहे। पहाटेपासूनच कंकालेश्वर मंदिरामध्ये शिवशंभोचं दर्शन घेण्यासाठी, पूजा अर्चा करण्यासाठी, अभिषेक करण्यासाठी प्रचंड गर्दी भाविकांची झाली आहे। राज्य देशभरातील अनेक ठिकाणी भाविकांची आज शिवमंदिराबाहेर प्रचंड गर्दी आहे। दर्शन घेण्यासाठी ही गर्दी आहे।